You may have 1,000 problems until you have a health problem, and then you have only one problem. You there with me on this? हजारों प्रॉब्लम हो सकती हैं आपको, और फिर एक दिन हेल्थ की प्रॉब्लम हो जाती है, और फिर उसके बाद आपको एक ही प्रॉब्लम होती है, वो है हेल्थ। फिर पैसा माने नहीं रखता, रिश्ते माने नहीं रखते, काम माने नहीं रखता, प्रमोशन माने नहीं रखता, और उन सब चीजों को लेके जिसको लेके आप परेशान हो रहे थे कि सर मेरी बात कोई सुनता नहीं है, ये मेरा प्रमोशन नहीं हो रहा, ये मेरी पगार नहीं बढ़ रही है, सर ये मेरा माल नहीं बिक रहा है, सर कंपटीशन बहुत आ गया, ये सब साइड हो जाती है, बातें बेमानी हो जाती हैं, बिकॉज एक चीज जो आपकी लाइफ में सबसे इंपॉर्टेंट है वो आपकी हेल्थ, उसकी वाट लगा चुके हैं आप, क्योंकि आपने फिलॉसफी रखी है आ सांड मुझे मार। सब अच्छा लगता है, घर, बंगला, गाड़ी, पैसे, परिवार, गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड, सब कुछ अच्छा लगेगा। कब तक? जब तक आप स्वस्थ हैं। लेकिन जिस दिन हेल्थ खराब हो गई, उस दिन इनमें से कुछ भी मिल जाए, आप सिर्फ एक ही चीज मांगेंगे कि मैं ठीक हो जाऊं, खुद से चल पाऊं, खुद से अपने काम कर पाऊं। लेकिन ये चीज हम तब तक नहीं समझ पाते जब तक हम बेड पे नहीं गिर जाते, बीमार नहीं हो जाते। ये चीज जितनी जल्दी समझ आ जाए कि हेल्थ इज द अल्टीमेट वेल्थ, सब कुछ आपसे तब तक जुड़ा हुआ है जब तक आपकी हेल्थ ठीक है। सब कुछ आप तब तक ही कर पा रहे हैं जब तक आपका शरीर साथ दे रहा है, जब तक ही लोग आपसे प्यार करते हैं, जब तक आप खुद के शरीर से प्यार करते हैं। नमस्कार मित्रांनो, मी मुकुंद भोसले पाटील, ई पायटोरियम माजलगाव। आज आपण मंगलनाथ मल्टी स्टेट कोऑप सोसायटी महाराष्ट्र कर्नाटक या संस्थेच्या मेन ऑफिस मध्ये आलेलो आहोत, आणि या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय रवींद्र कानडे सर आज आपल्या सोबत आहेत। आज या संस्थेमध्ये येण्याचा जो माझा मेन उद्देश होता की त्यांची आमच्या माजलगाव नोटरी क्लबच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे, आणि त्यांचं पुष्पगुच्छ देऊन आम्ही ई बायोटोरियमच्या टीमच्या वतीने त्यांचं सरांचं आम्ही स्वागत पण केलेलं आहे। दुसरा विषय असा आहे की एक साधारणतः 3 महिन्यापूर्वी कानडे साहेबांना आपण प्रीमियम क्वालिटीची चुंबकीय मॅट्रेस किट आपण त्यांना त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी दिलेली होती। तर ती किट वापरून, ती मॅट्रेस वापरून त्यांना नेमकं काय रिझल्ट आला ते आपण त्यांच्याच कडून जाणून घेऊ। नमस्कार कानडे सर। आपल्याला तुमचे मित्र निकुत साहेब यांच्या माध्यमातून या चुंबकीय मॅट्रेस बद्दल माहिती मिळाली होती, आणि ही किट वापरल्यापासून वैयक्तिक तुम्हाला काय अनुभव आला ते थोडंसं आमच्या प्रेक्षकांना सांगा। तर निश्चितपणे निकुट सर आणि आपण भोसले साहेब आपण आलात आणि सर आमच्या आधारे, तर मला हा अनुभव शेअर करायला आनंद वाटतो की 3 महिन्यापूर्वी मी मॅट्रेस घेतले होते, आणि माझा सगळ्यात मोठा प्रश्न होता तो झोपेचा। मला रात्री शांत झोप येत नव्हती, तर मी ती गोष्ट तुमच्याशी शेअर केली, आणि त्यावर आणि एक प्रयोग म्हणून आणि संबंधातून आपण ते विकत घेतल्यासाठी घेतलं की चला हा एक प्रयोग करू, आणि मी 3 महिन्यापासून ते वापरतो। तर निश्चितपणे झोपीमध्ये सुद्धा खूप चांगले क्वालिटी स्लीप ज्याला म्हणतो आपण, गाढ झोप येते, डीप स्लीप, तर त्याचा इफेक्ट मला जाणवला। आणि कदाचित त्याचाच एक इफेक्ट जो असतो की मी माझी शुगर लेवल जी आहे HbA1c चेक केली मागच्या 3 महिन्याची, तर त्याच्यामध्ये त्याचा रिझल्ट चांगला आला की HbA1c 5च्या खाली आली, म्हणजे 5 पॉईंट पर्यंत आली, जी की नॉर्मल माणसं जे असतात। तर माझे डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की तुम्ही काही व्यायाम वगैरे केला का, काही केला? तर मी सुद्धा प्रश्न केला की आपण तर व्यायाम तर नाही केला काही, परंतु कुठेतरी जे सायलेंटली जे काम जे आहे त्या मॅग्नेटचं म्हणा झालंय असं मला निश्चितपणे वाटतंय, आणि त्याचं श्रेय मी तुम्हाला दोघांना निश्चितपणे देईन। आज संजय कुलकर्णी सर आले, त्यांनाही श्रेय आहे की त्यांच्याकडे आम्हाला वेळ। तर अशा पद्धतीने मित्रांनो त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं की त्यांना जो निद्रानाश, जो झोपेचा जो प्रॉब्लेम होता, त्या चुंबकीय मॅट्रेसमुळे निश्चितच त्यांना डीप स्लीप आज लागत आहे। दुसरे काही त्यांनी टेस्ट केल्या, शुगर असेल, HB असेल, तर त्या सुद्धा त्या नॉर्मल आलेल्या आहेत। अशा पद्धतीने पाहू शकता की आपलं मॅग्नेटिक वॉटर एनर्जी पॅड मधलं जे पाणी आहे सर हे कंटिन्यू पितात। सर एक शेवटचा प्रश्न की आज आपल्या भारतामध्ये सगळ्यात जे 2 मोठे प्रश्न आहेत, जे की डॉक्टर सागर कुमार जोशी आदरणीय यांचं एक प्लॅनिंग आहे की भारतातील आजारपणा आणि बेरोजगारपणा त्यांना हे पूर्ण या सिस्टमच्या माध्यमातून संपूर्ण घालवायचं आहे।
तर तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश देणार की एक प्रिकॉशन म्हणून घरच्या घरी आजारावर आपण हे प्रत्येकाने वापरायला पाहिजे? आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तर तो मंत्रच आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. प्रत्येक गोष्टीचं आपण जर पथ्य पाळले आणि ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत, समजा व्यायाम जसं करतो तसं की आपल्या दिनचर्याचा भाग तो करायचा. तसं आता मी पाणी वापरतोय तर ते सहज घडणारी गोष्ट आहे, तर ते त्याचा इफेक्ट करून जाते. तसं काही गोष्टी आपण आपल्या आयुष्यामध्ये शेवटी लाईफस्टाईल चेंज करणं हेच महत्वाचं आहे. आजचे डिसीज हे काही लाईफस्टाईल डिसीज आहे. आपण जे धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही जो उल्लेख केला की आपण न अंगीकारलेली लाईफस्टाईल अंगीकारली त्याच्यातून होणारे ते दुष्परिणाम. तसं आपण एक चांगली सुदृढ लाईफस्टाईल अंगीकारायची, त्याच्यातून आपण चांगल्या पद्धतीने जगू शकतो. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी आपण केल्या नक्कीच. सरांनी मेसेज दिला आहे की प्रिकॉशन म्हणून, कारण डॉक्टरकडे तुम्ही गेल्यानंतर तर डॉक्टर आपलं तिथं काहीच काम चालत नाही, परंतु घरच्या घरी आपल्या ही जी चुंबकीय उपचार पद्धती आहे खूप चांगलं काम करत आहे. धन्यवाद सर, आपण अमूल्य वेळ काढून आमच्याशी बातचीत केली, आपला अनुभव शेअर केला. आपल्या परत एकदा धन्यवाद. धन्यवाद. ओके. आता काय असतं सर, चांगलं काम जर करायचं म्हणलं तर समाजातून तुम्हाला 100% विरोध. चांगल्या कामाला